Hello dear students, I am Mrs. Pawar YK. In our last video, we have started our chapter number 10, Disaster Management. मागच्या व्हिडिओत आपण डिझास्टर मॅनेजमेंट हे चॅप्टर सुरू केलं होतं, ज्यामध्ये आपण पेज नंबर 64 आणि 65चा अभ्यास केला, ज्यामध्ये आपण फॅमिन, त्यानंतर कॉजेस ऑफ फॅमिन, नंतर फॅमिनला आपण जबाबदार आहोत का, म्हणजे आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फॅमिनला, ह्या सगळ्या पॉईंट्सचा अभ्यास आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये केला, पेज नंबर 65पर्यंत. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट our page number 66. Cloudburst. Do you know the meaning of cloudburst? ढगफुटी. बघा आता, can you tell what causes rain? There is a question for you. पाऊस कशामुळे पडतो? तर मला वाटतं लहानपणापासून तुम्ही शिकत आलेला आहात की जमिनीवरच्याच पाण्याची वाफ होते, या वाफेचे ढग बनतात, ज्याला आपण इव्हापरेशनची प्रोसेस म्हणतो. ह्या ढगांना पुन्हा थंड हवा लागली की त्यापासून त्या ढगांचं रूपांतर, म्हणजे त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि ते पावसाच्या स्वरूपात खाली पडतं. कंडेन्सेशनची प्रोसेस म्हणतो आपण त्याला, इव्हापरेशन अँड कंडेन्सेशन. तर अशा पद्धतीने हे एक रेन सायकल, वॉटर सायकल तुम्ही शिकलेले असालच. मग क्लाउड बस्ट म्हणजे काय? तर सडन हेवी रेन. बघा इथे दिलेलं आहे, समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. इन्स्टेड, ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड, इट वेपरायझेस अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड्स. कधी कधी काय होतं की क्लाउड्समधून पडणारा पाऊस, ढगांमधून पडणारा पाऊस हा जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्याऐवजी काय होतं, ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड, पृथ्वीवरच्या अतिशय उष्ण तापमानामुळे, जमिनीवरच्या उष्ण तापमानामुळे ते पाणी जमिनीवर पोहोचण्याच्या अगोदरच पुन्हा त्याचं व्हेपरायझेशन होतं, बाष्पीभवन होतं, अँड इट अगेन गोज बॅक टू द सेम क्लाउड. ज्या ढगामधून हे पाणी खाली यायला लागलं होतं त्याच ढगात ते पुन्हा जातं वाफेच्या स्वरूपात, आणि त्यामुळे काय होतं, त्या ढगामधलं वेपरचं प्रमाण सडनली खूप वाढतं. ॲज अ रिझल्ट, दी अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. त्या ढगांमधलं म्हणजे काय झालं आहे बघा, परत एकदा सांगते मी, ढगांमधून पाऊस पडायला सुरुवात होते, पण हे पाणी जमिनीवर पोचण्याच्या आधीच त्याची वाफ होते आणि ते पुन्हा त्याच ढगांमध्ये जातं. त्यामुळे त्या क्लाउड्समधली, त्या ढगांमधली अमाऊंट ऑफ वेपर, वाफेचं प्रमाण खूप जास्त होतं. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन, इट रेन्स सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 मिलीमीटर पर आवर ऑर मोर. दिस इज नोन ॲज क्लाउड बस्ट. मग अशा ठिकाणी रॅपिड कंडेन्सेशन होतं, खूप फास्ट ही संघननाची क्रिया होते आणि पाऊस त्याच ठराविक जागेवर इतका मुसळधार पडतो, म्हणजे किती, ॲट अ रेट ऑफ 100 मिलीमीटर पर आवर ऑर मोर, 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडतो. आणि अशा प्रकारे ठराविक ठिकाणीच एखाद्या विशिष्ट जागेवर खूप मुसळधार पाऊस पडणे, याला म्हणायचं ढगफुटी किंवा क्लाउड बस्ट. डू यू नो, a cloudburst occurred at Leh, Ladakh on 6th August 2010. The cloudburst that occurred in Mumbai on 26th August 2005 was extraordinary and unforgettable. इथे काही क्लाउडबर्स्टची आपल्याला उदाहरणं दिलेली. 2010मध्ये लडाखमध्ये एक क्लाउडबर्स्ट झालं होतं. त्यानंतर मुंबईला 26 ऑगस्ट 2005ला जे क्लाउडबर्स्ट होतं, ढगफुटी झाली ती, इट वॉज एक्स्ट्राऑर्डिनरी अँड अनफॉरगेटेबल. ऑन दॅट डे इट रेन्ड अबाउट 950 मिलीमीटर, दॅट इज 37 इंचेस इन 8 to 10 hours. 8 ते 10 तासात 37 इंच पाऊस पडला होता, म्हणजे सगळी मुंबई जलमय झाली होती. द एंटायर सिटी ऑफ मुंबई वॉज वॉटरलॉक्ड अँड फ्लडेड. सगळीकडे
सगळ्या मुंबईत पाणीच पाणी झालं होतं आणि पूर आलेला होता. आता नक्की क्लाउडबस्टचं स्वरूप काय असतं हे एका छोट्याशा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दिसत असेल. बघा, ढग अतिशय जवळ आलेले दिसते आणि किती मुसळधार पाऊस पडतोय, म्हणजे जणू काही पाणी फेकतोय वरून ढग असं वाटतंय. तर अशा प्रकारे अशा मुसळधार पावसाला क्लाउड बर्स्ट म्हणतात. याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर बघायलाही मिळतील. हे जे दिसते ह्या पावसाच्या धारा आहे, इतक्या जोरजोरात, इतका मुसळधार म्हणजे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, इतका मुसळधार पाऊस क्लाउड बर्स्टमध्ये पडत असतो. म्हणून तर त्याला ढगफुटी म्हणतात. याच्याशी रिलेटेड आणखी काही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर सर्च करा. ओके, आता आपण पुन्हा आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. इथे एक प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय शुडंट वी वेट ॲट द फूट हिल व्हाय इट इज रेनिंग हेविली. जेव्हा खूप जोराचा पाऊस पडत असतो तेव्हा फूट हिल म्हणजे काय, एखाद्या पर्वताच्या, एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी आपण का थांबू नये जर खूप मुसळधार पाऊस पडत असेल तर. मला माहिती आहे की तुम्हाला याचं उत्तर नक्कीच येत असेल, पण याच्याशी रिलेटेड एक घटना मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते. तुम्हाला माळीण गावाची घटलेली दुर्घटना तुम्ही ऐकलेली असेल की कशा प्रकारे संपूर्ण गाव त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबलं गेलं होतं. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना विचारा, किंवा याच्याशी रिलेटेड पण तुम्ही गुगलला सर्च करू शकतात आणि मग त्याच्याच आधारे तुमच्या लक्षात येईल की का खरोखर फूट हिलच्या जवळ थांबायचं नाही. तर हे उत्तर लिहून मला पाठवायचं आहे व्हॉट्सअपला. आता पुढच्या भागाकडे वळूया आपण. फ्लड. फ्लड म्हणजे काय, पूर. लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन बाय फ्लड. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड. आता हे मागच्या वर्षी तुम्हाला हे चॅप्टर होतं डिझास्टर मॅनेजमेंट, त्यामुळे तेव्हाही ह्या काही गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहातच. तर मग सांगा मला की पूर म्हणजे काय आणि पुराचे काय इफेक्ट्स होतात. चांगले इफेक्ट होतात का पुराचे? तर बहुतांशी नाहीच. पुरामुळे भरपूर प्रकारची जीवितहानी, वित्तहानी होते. माती वाहून जाते सगळी, आजूबाजूची घरं कोसळून वाहून जाऊ शकतात. आपण नेहमी बघतो टी व्हीला, मागे ते कोल्हापूर वगैरे तिकडे पूर आला होता तेव्हा तिथली काय अवस्था झाली. संपूर्ण तिथली जमीन, पिकं, गुरं वगैरे सगळे कसे पाण्याखाली गेले हे आपण बघितलंच आहे. म्हणजे पुराचे इफेक्ट्स काय असतात ते तुम्हाला लिहिता येऊ शकतं, सांगता येऊ शकतं. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट फ्लड अँड द इफेक्ट्स ऑफ फ्लड. हे आपण 6th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द फ्लड्स दॅट हॅव ऑकर्ड ॲट व्हेरियस प्लेसेस इन महाराष्ट्र इन द लास्ट फ्यू इयर्स. मग आता फ्लडमुळे काय इफेक्ट झालेले आहेत, जनजीवनावर काय परिणाम झालेले आहेत, त्याची इन्फॉर्मेशन. मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे पूर येऊन गेले आणि त्याचे काय परिणाम झाले याची इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च करायची. आता त्याबद्दलची जास्त माहिती आपण यावर्षी घेणार नाही आहोत, कारण मागच्या वर्षी ते झालेले. इथे आपल्याला थोडक्यात फ्लडची इन्फॉर्मेशन घ्यायची. प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड. आपण काय उपाययोजना करू शकतो. द फर्स्ट मेजर इज कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनियस रिजन्स. जिथे नेहमीच पाऊस पडतो, शक्यतो माउंटेनियस रिजनमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं, पाणी मोकळं वाहून जायला जागा नसते, मग पुराची शक्यता जास्त असते. मग तिथे काय करायला हवं, तर छोटे छोटे धरणं बांधून पाणी अडवायला हवं. म्हणजे धरणामध्ये पाणी साठून एकदम पुराचा धोका होणार नाही, संभवणार नाही. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्क्युलेशन टँक्स. पाझर तलाव. पर्क्युलेशन टँक्स म्हणजे काय, पाझर तलाव. तर अशा पाझर तलावांची निर्मिती करणे. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. नद्यांचे पात्र. रिव्हर बेड म्हणजे नद्यांचे पात्र. ते कसे करायचे, फ्लॅट. कृत्रिमरित्या ते सरळ करून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे काय होतं, जिथे नद्यांचे पात्र अतिशय अरुंद असतात त्या भागामध्ये पुराची शक्यता जास्त असते. तिथून पाणी मावत नाही, मग ते आजूबाजूच्या परिसरात पसरतं
आणि जीवितहानी वित्तहानी होते. म्हणून अशा ठिकाणी नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या व्यवस्थित करून घ्यायला हवे. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट्स, नवीन जंगलांची निर्मिती करणे. झाडामुळे पाण्याच्या प्रवाहाला मर्यादा येते, वेगाला मर्यादा येते आणि मग एकदम जोरदार पाणी वाहून येत नाही. म्हणून जंगलं वाढवायला हवीत. आणि कनेक्टिंग रिव्हर्स, नदी जोड प्रकल्प, हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर नद्या, मोठ्या नद्यांना छोट्या नद्या जोडायला हव्या. त्यामुळे काय होईल, पूर येण्याची शक्यता थोडी कमी होईल किंवा पाण्याचं विभाजन होऊ शकतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. ही एक संस्था आपल्या सरकारने, शासनाने स्थापन केलेली आहे, नॅशनल फ्लड कमिशन. कधी स्थापन केली ती? इन 1976. द कमिशन हॅज मेड स्पेशल एफर्ट्स टुवर्ड्स द कंट्रोल ऑफ फ्लड. ही कमिटी किंवा ही संस्था काय करते, तर पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करत असते. ती पुरावर असणाऱ्या उपाययोजना, पूर येण्याच्या अगोदर नद्यांवर केले जाणारे उपाययोजना याबद्दल कार्यरत असते ही कमिशन. अ प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम नॅशनल लेवल टू विलेज लेवल. दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर पूर नियंत्रणासाठी किंवा पुरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी एक प्लॅन ह्या कमिशनद्वारे रेडी ठेवला जातो, फ्रॉम नॅशनल लेवल टू विलेज लेवल. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ धिस प्लॅन. या प्लॅनमुळे काय करता येऊ शकतं, काय करता येईल सांगा बरं. तर खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी ह्या प्लॅनचे मदत होते. म्हणजे अगोदरच उपाययोजना केल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी अगोदरच हलवलं जातं, योग्य वेळी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. तर अशा प्रकारे पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पुराच्या काळात या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी ही नॅशनल फ्लड कमिशन स्थापन करण्यात आलेली आहे. आता आपल्याला पुढच्या आपत्तीकडे वळायचं आहे, लाईटनिंग. कॅन यू टेल, हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाईटनिंग इन द स्काय? व्हेन? कधी बघतात तुम्ही हे फ्लॅश ऑफ लाईटनिंग? इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा. शक्यतो पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला आकाशात विजा चमकताना दिसतात. व्हॉट कॉजेस लाईटनिंग? कशामुळे लाईटनिंग होते, विजा कशामुळे कोसळतात? You have learnt about generation of electric charge and lightning strikes in the lesson on static electricity. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे जे आपलं चॅप्टर झालेलं आहे याच्यापूर्वी, त्यात आपण बघितलं की कशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्ज अपोजिट चार्जेस क्रिएट होतात आणि मग कशा प्रकारे लाईटनिंग क्रिएट होते. नसेल आठवत तर पुन्हा एकदा त्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी चॅप्टरकडे तुम्ही जा आणि बघा, त्यात शोधा. 8th नंबरचं चॅप्टर आहे बघा ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं. इन धिस लेसन वी शॅल लर्न समथिंग मोर अबाउट लाईटनिंग अँड द मेजर्स फॉर प्रोटेक्शन फ्रॉम इट. या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर ही लाईटनिंग ही जी आपत्ती आहे, विजा कोसळणे, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. बघा आता आपण पेज नंबर 67कडे जाऊया. वंडरफुल थिंग्स टू नो. लाइटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. पेज नंबर 67चा हा येल्लो पॅरेग्राफ आता आपण बघतोय बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय किंवा पुस्तकही समोर ठेवू शकता तुम्ही. तर काय आहे लाइटनिंगबद्दलची वंडरफुल थिंग, की जेव्हा विजा चमकतात तेव्हा त्याचं टेम्परेचर, विजेचा जो लोळ असतो त्याचं टेम्परेचर हे सूर्यापेक्षाही जास्त असतं. नॉट ऑल लाइटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड. इन फॅक्ट अबाउट 95% ऑफ द लाइटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय. सगळ्याच विजा ज्या चमकतात, कडाडतात आकाशामध्ये, त्या सगळ्या काही जमिनीपर्यंत पोहोचत नाही. त्यातल्या ह्या 95% अशा असतात की ज्या दे आर लिमिटेड टू द स्काय, म्हणजे वरचेवरच आकाशातच त्या आपल्याला चमकताना दिसतात, जमिनीपर्यंत त्या पोहोचत नाही. ओन्ली 5% ऑफ लाइटनिंग
रीचेस द ग्राउंड. फक्त 5% जमिनीपर्यंत पोहोचतात आणि त्या 5%मध्येही भरपूर प्रकारची हानी होते आपण बघतो. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन 1 क्लाउड, बिटवीन 2 क्लाउड्स और बिटवीन अ क्लाउड अँड द ग्राउंड. वीज निर्माण होण्याची जी क्रिया आहे, अपोजिट चार्जेस क्रिएट होतात आणि त्यामुळे वीज निर्माण होते. तर ती क्रिया कशामध्ये होऊ शकते? ती एकाच ढगामध्येही होते. एका ढगामध्ये वरच्या बाजूला धन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि एका बाजूला निगेटिव्ह चार्ज, किंवा बिटवीन 2 क्लाउड्स 2 ढगांमध्ये ही क्रिया होऊ शकते, किंवा अ क्लाउड अँड द ग्राउंड ढग आणि जमीन यांच्यामध्येही अपोजिट चार्जेस क्रिएट झाल्यामुळे पण ही लाइटनिंग जनरेट होत असते. अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. एका सेकंदात साधारणपणे 40 विजा निर्माण होत असतात. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. ड्यू टू दिस हाई टेम्परेचर द एअर अंडर हाई प्रेशर एक्सपांड सडनली अँड अ लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. हे मी अगोदरही सांगितलं की लाइटनिंगचं जे टेम्परेचर असतं, विजेच्या त्या लोळामधलं, त्या प्रवाहामधलं जे टेम्परेचर असतं, त्याचं टेम्परेचर हे सूर्यापेक्षाही जास्त असतं. आणि एवढ्या हाय टेम्परेचरमुळे काय होतं, ती जी वीज आहे तिच्या जवळचं जे प्रेशर आहे, दी एअर अंडर हाय प्रेशर, म्हणजे तिथे जवळची जी हवा आहे ती काय, ती एक्सपांड सडनली, अचानक ती प्रसरण पावते आणि त्यामुळे जोरदार आवाज आपल्याला ऐकू येतो. अ लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. म्हणून तर आपल्याला विजा चमकताना गडगडाट पण ऐकायला येतो. डू यू नो लाइटनिंग स्ट्राइक्स ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. हे माहिती आहे का तुम्हाला? इथे दिलेला हा पर्पल बॉक्स बघा की बऱ्याचदा ह्या विजा ज्या कोसळतात त्या मोकळ्या जागेत जास्त कोसळतात, ओपन ग्राउंड. द वर्ल्ड्स मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे त्या मानाने कमी आहे. हाऊएव्हर सर्वायव्हर्स ऑफ लाइटनिंग स्ट्राइक्स सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. पण ज्यांच्यावर वीज कोसळली आहे ते त्या वीज कोसळलेल्या याच्यातून वाचलेत, पण त्यांच्यावर लॉंग टर्म इफेक्ट होतात. म्हणजे कधी कधी त्यांचे काही अवयव निकामी होतात, खूप सडन इफेक्ट त्यांच्यावर होतो. इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. तत्काळ जर त्या ज्याच्यावर वीज कोसळली अशा व्यक्तीवर तत्काळ उपाययोजना केल्या तर त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. अ स्टडी ऑफ प्लेसेस स्ट्रक विथ लाइटनिंग शो दॅट इट हॅपन्स मोर ऑन ओपन ग्राउंड दॅन अंडर अ ट्री और नियर वॉटर. लाइटनिंगबद्दलचा जो अभ्यास केला गेलेला आहे त्याच्यात असं आढळून आलं आहे की लाइटनिंग ही जास्त ओपन ग्राउंडवरच कोसळलेली, म्हणजे वीज कोसळण्याची जी आपत्ती आहे ती ओपन ग्राउंडमध्ये जास्त आढळून आलेली. कशापेक्षा? दॅन अंडर अ ट्री और नियर वॉटर. पाण्याजवळ किंवा झाडाखाली त्या मानाने झाडावर कमी वीज कोसळलेली, मोकळ्या जागेतच जास्त विजा कोसळलेल्या आहेत. मिसहॅप्स हॅव ऑकर्ड मोस्ट ऑफन when a person is at high place or near a tall object. मिसहॅप्स म्हणजे काय? दुर्घटना. दुर्घटना कुठे घडलेल्या आहेत? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या उंच जागेवर आहे खूप, किंवा एखाद्या मोठ्या बिल्डिंगच्या शेजारी वगैरे उंच जागेच्या शेजारी उभी आहे, खूप उंच झाडाच्या खाली उभे आहे, तर अशा ठिकाणी विजा कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं. मग आपण ह्या वीज कोसळण्याच्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे ते ह्या ग्रीन पॅरेग्राफमध्ये दिलेले आहे बघा स्क्रीनच्या. फर्स्ट वन इज डू नॉट स्टँड. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म्स? फर्स्ट वन, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड और बिलो अ ट्री. डू नॉट गो टू अ हाय लोकेशन और क्लाइंब अ ट्री. हे आता नेहमीच आपल्याला सांगितलं जातं की मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली उभं राहायचं नाही, किंवा झाडावर तर अजिबातच चढायचं नाही, हाय लोकेशनला जायचं नाही. सेकंड वन, डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर एट्सेट्रा. ह्या ज्या इलेक्ट्रिकल वस्तू आहेत, इलेक्ट्रिक पोल किंवा
टेलिफोन पोल, टॉवर वगैरे यांच्या जवळ उभं राहायचं नाही आहे. तिथे अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, त्यामुळे काय होतं, तिथे वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. डू नॉट लीन म्हणजे टेकणे, टेकून उभे राहणे. डू नॉट लेन ऑन वायर्ड फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर अ हाऊस. जिथे जिथे असं तार कंपाऊंड केलेलं असतं, वायर्ड फेन्सेस म्हणजे काय, तार कंपाऊंड, तर त्याला टेकून उभं राहू नका. त्याचा आधार घेऊन कधीही उभं राहायचं नाही. मग ते कुठेही असो, घराभोवती असो, गार्डनभोवती असो किंवा शेताभोवती असो. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, अ ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू अ सेफ प्लेस. तुम्ही प्रवास करत असाल, मग गाडीवर असाल, बायसिकलवर असाल किंवा ट्रॅक्टरवर असाल किंवा बोटमध्ये असाल, म्हणजे जे मासेमारी करणारे वगैरे लोक असतात ते बऱ्याचदा अशा काळात समुद्राच्या आतमध्ये असू शकतात, बोटीत बसलेले असतात. मग अशा वेळी त्यांनी काय करायला हवं, गेट ऑफ इमिजिएटली, पटकन त्यातून बाहेर येऊन सेफ प्लेसला जायला हवं. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस, सगळ्यांनी एकाच ठिकाणी एकत्र यायचं नाही. किंवा when the lightning is striking, take care to keep a distance of 15 feet between any two persons. दोन व्यक्तींच्या मध्ये, जेव्हा आकाशात विजा कडाडत असतात त्यावेळेस दोन व्यक्तींच्या मध्ये कमीत कमी 15 फुटांचं अंतर ठेवायचं. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल ॲप्लियन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. प्लग्ड इन म्हणजे चालू असलेली, ज्यांच्यामध्ये विद्युत प्रवाह चालू आहे, अशी कुठलीही विद्युत उपकरणे हाताळू नका ह्या दरम्यान. टेलिफोन किंवा मोबाईल पण वापरायचा नाही. स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक ऑर ज्यूट क्लॉथ ऑर ड्राय लिव्ज. आपल्याला उभं राहण्यासाठी ओल्या जागेवर उभं न राहता वाळलेलं लाकूड किंवा एखादं प्लास्टिकचं शीट किंवा पोतं, गोणी वगैरे असतात, किंवा हे काहीच नसेल तर वाळलेल्या पानावर उभं राहा. जेणेकरून काय, म्हणजे सांगायचं काय इथे, की ज्या वस्तूंमधून विद्युत प्रवाह वाहून जात नाही, ज्या वस्तू इलेक्ट्रिकच्या सुवाहक नाही आहेत, गुड कंडक्टर नाही आहेत, अशा वस्तूंचा आधार घ्या, अशा वस्तूंवर उभं राहा. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल्स ऑफ युअर फीट. प्लेसिंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्रोच लो. ही एक कृती. काहीच जेव्हा आपल्याला आधार नसतो तेव्हा कसं थांबायचं आपण, तर दोन्ही पाय एकत्र घ्यायचे, गुडघ्यावर दोन्ही हात ठेवायचे आणि तळपायावर बसायचं. अगदी सगळं आपलं शरीर एकत्र करून बसायचं. स्विमर्स और फिशरमेन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जे स्विमर्स किंवा फिशरमॅन असतात, मासेमारी करणारे, पोहणारे लोक, त्यांनी पटकन पाण्याबाहेर यायला हवं, कारण पाण्यामध्ये धोका जास्त असतो. पाणी हे सुवाहक आहे म्हणून. अ पक्का हाऊस इज द सेफेस्ट प्लेस. सगळ्यात सेफ जागा कोणती, तर आपलं पक्कं घर. म्हणून घराचा आधार घेणे सगळ्यात बेस्ट. फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. आपल्या घराच्या आसपास एखाद्या मोठ्या बिल्डिंगवर लाइटनिंग कंडक्टर बसवलेला आहे का ते बघा. म्हणजे एखाद्या उंच बिल्डिंगवर लाइटनिंग कंडक्टर असेल तर त्याच्या आजूबाजूच्या घरांचाही धोका कमी होतो त्या लाइटनिंग कंडक्टरमुळे. आणि नसेल, गरज पडली तर आपल्या घरावर सुद्धा लाइटनिंग कंडक्टर बसवून घ्यायला हवं, वारंवार विजा पडण्याचा धोका जर आपल्या परिसरात होत असेल तर. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 आपत्तींचा अभ्यास केला. 2 नाही 3 आपत्ती. कोणकोणत्या? फर्स्ट वन इज क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी, त्यानंतर पूर, फ्लड, आणि तिसरी आपत्ती लाइटनिंग, विजा कोसळणे. तर ह्या 3ही आपत्तींचा आणि मागच्या पेजवर शिकलेल्या 2 आपत्तींचा पुन्हा एकदा तुम्ही अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित पुस्तकातून वाचायचं आहे. त्याचप्रमाणे इथे जे वेबसाईट दिलेली आहे आपल्याला, www.ndma.gov
www.gov.in याच्यावर जाऊन तुम्ही डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंटची अधिक माहिती मिळवू शकता. तर त्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्होल्कॅनो आणि त्सुनामी यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया, पण तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या आज शिकवलेल्या गोष्टींचं वाचन करायचं आहे. आलं लक्षात?